आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राज्यव्यापी अधिवेशन संपन्न। पदाधिकाऱ्यांना पैठणी व विम्याचे वाटप। नाशिक जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथे निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या गरुड झेप अकॅडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांना अपघाती विमा योजना, पत्रकार बांधवांच्या पत्नी यांना पैठणी साडी, आकर्षक भेटवस्तू प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, दैनिक महासागरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयंत महाजन, जागर जनस्थानचे मुख्य संपादक समीर चव्हाण, गरुड झेप अकॅडमीचे व्यवस्थापक प्राध्यापक लक्ष्मण डोळस, माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, दैनिक महासागरचे कार्यकारी संपादक सुधीर उमराडकर, माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सावंत, अल्पसंख्याक सेलचे तन्वीर तांबोडी, गुड्डू सय्यद यांच्यासह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, राष्ट्रीय सल्लागार अनवर पठाण, विश्वस्त मंगेश भांबरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अखिल पटेल, नाशिक जिल्हा महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष वृषाली साळुंकी, नाशिक शहर अध्यक्ष सोहेब शेख यांच्यासह पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी, दिव्यांग सेवा समितीचे राज्य अध्यक्ष सुखदेव खुर्दड, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य उपाध्यक्ष करुणा पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। प्राध्यापक जयवंत महाजन यांची पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान झाले, तर वासुदेव देसले, समीर चव्हाण यांनी पत्रकारिता कशी निर्भीड करावी या विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक पदाधिकारी यांना अपघाती विमा, भेटवस्तू, त्यांच्या पत्नीसाठी पैठणी साडींचे वाटप करण्यात आले। यावेळी यवतमाळ, अकोला, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, नाशिक शहर येथील पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा व नाशिक शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे।
मुलीसाठी